हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या चॅनलवरती मी अकॅडमिक कंटेंट सोबतच वेगवेगळ्या स्कॉलरशिपची देखील माहिती सांगत असते जी मुलांसाठी उपयुक्त ठरते. स्कॉलरशिप्स जेव्हा मी अपलोड करते, मेजॉरिटी स्कॉलरशिप्स मुलींच्यासाठी असतात आणि मग पेरेंट्स, टीचर्स, स्टुडंट्स मला म्हणतात की मुलींसाठीच स्कॉलरशिप्स आहेत का वगैरे वगैरे. सो आज जी मी स्कॉलरशिप तुम्हाला सांगणार आहे ती मुलींसाठी तर आहेच, मुलांसाठी देखील आहे. आणि विशेष म्हणजे ही जी स्कॉलरशिप आहे ती इयत्ता पहिलीच्या मुलांपासून पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या स्टुडंट्सपर्यंत सगळ्यांसाठी आहे. आणि याद्वारे तुम्हाला जी मिळणारी अमाऊंट आहे ती देखील अगदी भरगच्च अशी आहे. म्हणजे कमीत कमी स्कॉलरशिपची जी अमाऊंट आहे ती 15,000 पासून आहे, ती अगदी 75,000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. सो काय आहे ही स्कॉलरशिप, डिटेल्स तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नीट व्यवस्थित समजून घ्या आणि सगळ्या स्टुडंट्स पर्यंत महाराष्ट्रातल्या ह्या स्कॉलरशिप बद्दल माहिती पोहोचवायला विसरू नका. सो आज मी जे स्कॉलरशिप बद्दल बोलत आहे त्या स्कॉलरशिपचं नाव आहे HDFC परिवर्तन स्कॉलरशिप. आता ह्या स्कॉलरशिप अंतर्गत HDFC बँकेनं ऑब्व्हियसली नावातूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बँकेमार्फत ही स्कॉलरशिप दिली जाते मुलांना. आणि 1ली ते 12वी डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशनचे म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे जे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. 15,000 पासून 75,000 प्रतिवर्ष तुम्हाला स्कॉलरशिप या अंतर्गत मिळू शकतात. कौटुंबिक उत्पन्न ह्या स्कॉलरशिपसाठी ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2.5 लाखांच्या पेक्षा कमी असणं हे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट आहे. सो अजूनही थोडे दिवस आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी. आता बघूयात ह्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत आणि बाकीचे डिटेल्स. आता ह्याच्यामध्ये 3 मुख्य त्यांनी गट पाडलेले आहेत. सगळ्यात पहिला जो गट आहे शाळा आणि डिप्लोमाच्या स्टुडंटसाठीचा असणारा, म्हणजेच 1ली ते 6वी आणि 7वी पासून 12वी ITI, पॉलिटेक्निक, डिप्लोमा ह्या सगळ्यांसाठी. 1ली ते 6वीच्या मुलांना 15,000 दरवर्षी मिळणार आहेत. पॉलिटेक्निक 7वी ते 12वी पासून पॉलिटेक्निक, डिप्लोमा वगैरे करणाऱ्या सगळ्या स्टुडंट्सना 18,000 मिळणार आहेत दरवर्षी. पदवी स्टुडंट्स जे आहेत म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट ज्याला म्हटलं जातं तर त्यांच्यासाठी म्हणजे BA, BSc, BCom वगैरे अगदी तेही करणारे स्टुडंट्ससाठी ही स्कॉलरशिप असणार आहे. 30,000 तुम्हाला दरवर्षी मिळणार आहेत याच्या अंतर्गत. तसंच प्रोफेशनल ग्रॅज्युएशन जसं वेगवेगळ्या BE, BTech या डिग्री जर तुम्ही करत असाल, BCA, MBBS वगैरे पण डिग्र्या याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, यासाठी तुम्हाला दरवर्षी 50,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि जे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत म्हणजेच MA, MSc, MCom यासारखं शिक्षण असो किंवा प्रोफेशनल असो, MTech, MBA, MCA ह्यासाठीचं, म्हणजे थोडक्यात काय झालं तर आपण जे काही एज्युकेशन घेत असू, मग ते पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन कुठलाही कोर्स असो, काहीही असो, मुलगा असो, मुलगी असो, सगळ्यांसाठी ही स्कॉलरशिप ओपन आहे. आता ह्याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे पात्रता निकष काय काय आहेत? ऑब्व्हियसली भारतीय विद्यार्थी पाहिजे हे तर झालंच. चालू शिक्षण म्हणजे तुम्ही सरकारी, खाजगी किंवा अनुदानित कोणत्याही शाळेत आणि कॉलेजमध्ये असलं तर चालतं. बऱ्याचशा स्कॉलरशिपसाठी हे असतं ना की शाळेतले सरकारी शाळेतलेच पाहिजेत, खाजगी शाळेतले नकोत वगैरे असं, तर ह्याच्यासाठी तीही अट काही नाही आहे. मागील वर्षी तुम्हाला कमीत कमी 55% गुण मिळालेले असले पाहिजेत. उत्पन्न जे आहे मी मगाशी सांगितलं 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलं पाहिजे. आणि विशेष प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे तर मागील 3 वर्षात वैयक्तिक किंवा आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या किंवा शिक्षण सुटण्याच्या मार्गावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्राधान्य हे दिलं जाणार आहे या स्कॉलरशिप अंतर्गत. आता ह्याच्यासाठीचे आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो हवा आहे. मागील वर्षाची मार्कलिस्ट हवी आहे. तुमचं आधार कार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतं तरी एक ओळखपत्र लागणार आहे. चालू वर्ष तुम्ही कॉलेजमध्ये शिकत आहात याचा पुरावा म्हणजेच तुमची फीची पावती किंवा कॉलेजचा ID किंवा तुमच्या कॉलेजचं शाळेचं बोनाफाईड सर्टिफिकेट याच्यासाठी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुमच्या कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला म्हणजेच तहसीलदार किंवा त्या जे काही रिलेटेड अधिकारी असतील त्यांचा तुमचा दाखला उत्पन्नाचा. त्यानंतर बँक पासबुकची प्रत लागणार आहे. त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव, खाते क्रमांक, IFSC कोड वगैरे हे व्यवस्थित दिसावं अशी त्यांनी सांगितलेली आहे अट.
आणि कौटुंबिक संकट किंवा काही अडचण असल्यास त्याचा पुरावा देण्याची गरज असेल, जसं की पूरग्रस्त असतात किंवा भूकंपग्रस्त असतात, अशी काही अडचणीला तुम्ही सामोरं गेला असाल तर त्याचेही काही दाखले मिळतात सरकारकडून. तर तसे दाखले असतील तुमच्याकडे तर तेही तुम्ही इथे जोडू शकता. आता ह्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे, तर बडी फॉर स्टडीच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीचा वापर करून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्कॉलरशिप निवडायची आहे, HDFC परिवर्तन स्कॉलरशिप, आणि मग अप्लाय नाऊ या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानं तुमची जी काही शिक्षण हे आहे लेवल आहे, मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, शाळेतले शिक्षण जे काही असेल त्याप्रमाणे तुमची लेवल चूज करायची आहे. तुमची वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे, कागदपत्र अपलोड करायची आहे, आणि मग सबमिट आय ऍक्सेप्ट म्हणजे त्याचे नियम काही असतील ते ऍक्सेप्ट करून तुमचं सबमिटचं बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असते, सगळ्यात पहिली बघा, तुमच्या गुणांची आणि उत्पन्नाची पडताळणी केली जाणार. ऑब्व्हियसली तुम्हाला एवढी मोठी अमाऊंट द्यायची आहे तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्हेरीफाय केल्या जातात. त्यानंतर कागदपत्रांचे डॉक्युमेंट होते, जे व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतर तुमचं टेलिफोनिक इंटरव्ह्यू पण होतो ह्याच्यासाठी, हेही महत्वाचं आहे. आता ह्याच्यासाठी जे काही वारंवार विचारणारे प्रश्न वगैरे तर आहेत, आणि ही बाकीची इन्फॉर्मेशन सो खूप जास्त महत्वाची आहे. अगदी तळागाळातल्या मुलांना या स्कॉलरशिपचा फायदा नक्कीच घेता येऊ शकतो. जास्तीत जास्त गरजू स्टुडंट्स पर्यंत ह्या स्कॉलरशिपची माहिती तुम्हाला नक्की पोहोचवायची आहे. ज्यांच्यापर्यंत ही माहिती आलेली आहे त्यांनी एकच करायचं, ही माहिती जी आहे ही तुम्हाला गरजू मुलांच्या पर्यंत पोहोचवायची आहे. ऑल्सो हे तुम्हाला जे पोर्टल आहे या स्कॉलरशिपशी रिलेटेड माहिती देणारं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, सो दॅट तुम्हाला माहिती शोधत बसायला अवघड जाणार नाही. सो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.